बारामतीतील विमान अपघाताची तात्काळ चौकशी व्हावी असं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मागणी केलेली आहे। अजितदादांच्या विमान अपघातातील सत्य समोर यावं असं ते म्हणतात। विमान अपघाताची न्यायालयीन चौकशी व्हावी असं अधीर रंजन चौधरी यांनीही म्हटलंय। अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी होणार, अजितदादांच्या निधनाचं राजकारण करू नये असं मंत्री गिरीश महाजन यांनी आवाहन केलंय। एकंदर आपण त्या अपघाताचं चित्रण पाहिलं, ते विमान खाली आल्यानंतर सरळ रेषेमध्ये यायला हवं, ते असं वाकडं का आलं? आणि म्हणून याच्यामध्ये या विमानाच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा जर अपघात होत असेल अशा पद्धतीनं, तर त्याबाबत चौकशी होणं खूप गरजेचं आहे। मग यानंतर विमानानं कुठलाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते कोणी जाणार नाहीत। मग जे विमान हे असुरक्षिततेचं साधन आहे असं होईल ते। मौत होती है, कोई हादसा से सवाल उठेगा। मैं भी चाहूँ कि जुडिशियल इंक्वायरी हो जाए, हर्जा क्या है। खबर तो आ रही है कि बारामती जो एयरपोर्ट, वो एयरपोर्ट आधुनिक नहीं थे, मतलब पुराने जमाने की एयरपोर्ट सारे सुविधा मुहैया नहीं हो पाते थे। विमान उतारने चढ़ने ये सारे सुविधा मुहैया नहीं होते थे। मैं भी तो चाहूँगा कि एक जांच हो, निष्पक्ष जांच हो। अगर दूध की दूध, पानी की पानी, सबके सामने साफ हो जाए। एक डिप्टी चीफ मिनिस्टर, इतने बड़े नेता और खासकर शरद पवार जी के परिवार के उनके भतीजे, तो ये तो सवाल उठेगा ही। मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कुणी राजकारण करू नये। आज दुसरा दिवस आहे आणि अशा विषयात ठीक आहे, चौकशी झाली पाहिजे। का झालं, कशामुळे झालं, कोणाचं दुर्लक्ष झालं, हा विषय ठीक आहे, पण काहीतरी संशय व्यक्त करायचा, काहीतरी पॉलिटिकली बोलायचं, मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे। चौकशी सखोल होते। दिल्लीहून सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत, दिल्लीच्या टीम आलेल्या आहेत, सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे।